महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. रामोजी फिल्म सिटी नावाचा अपघात, आणि तो अपघात झाल्यामुळे अपघातानंच मी तिथे पोहोचलो. आणि मग एक अपघात झाला की मग त्याच्याशी संबंधित अपघात थोडे थोडे होत राहतात. म्हणजे ठेच लागल्यानंतर बोट आंधळ होतं, तसं थोडंसं ते एक आंधळेपण, सांस्कृतिक आंधळेपण त्या रामोजी फिल्म सिटीच्या निमित्तानं मला आलं. आपण एका चित्रनगरी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचे किती विषय आहेत याचे संशोधन खरं म्हणजे आपण करायला पाहिजे. खूप जिव्हाळ्याचे कोल्हापूरकरांच्या विषय आहेत. तर चित्रनगरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ती पूर्णत्वाला झाली पाहिजे, गेली पाहिजे. त्याच्यामध्ये माझ्यासारख्याची काय भूमिका असू शकते, ज्याचा उल्लेख विजय चोरवारेंनी केला. ते पूर्ण होण्यासाठी एखादा मोर्चा काढावा लागला तर तो संघटित करायची जबाबदारी मी घेतो. आजही एक शेतकऱ्यांचा मोर्चा होता हातकणंगल्याला, आणि याच वेळेला तो तिथे मोर्चा होता. मग मी त्या शेतकऱ्यांना फोन करून विचारले की अरे बाबांनो, तुमचा तिकडे मोर्चा आहे, त्या मोर्चाला तुम्ही मला बोलवलंय आणि मला इकडे जायचंय. ते म्हणाले, आमची पोरं सारखी टीव्ही समोर नाहीतर ते मोबाईलचा स्क्रीन घेऊन बसलेली असतात. तुमची गरज तिथं जास्त आहे, तुम्ही तिकडे जावा, इकडं नाही आलं तरी चालेल. समाजाला एक गरज आहे. मुख्यतः मी फार बोलणार नाही, आधी सगळे वक्ते बोलून गेलेले असल्यामुळे माझं काम सोपं केलंय आणि मला अध्यक्षीय जबाबदारी माझ्यावरती देऊन टाकलेली आहे. चित्रनगरी हे चित्रपटाचं कारण असावं की परिणाम असावा, हा मुद्दा इथे चर्चेला आलेला आहे असं मला वाटतं. आपण जर असं समजून चाललो की चित्रनगरी उभी केली की चित्रपट संस्कृतीला बहर येईल, मला वाटतं की त्याचं सर्वात एक मोठं अयशस्वी उदाहरण मी पाहिलेलं आहे, ज्याचा उल्लेख सागर तळाशीकरांनी केला. फिल्म सिटी, रामोजी फिल्म सिटी हे रामोजी रावांचं एक भव्य स्वप्न होतं. रामोजी रावांचं भव्य स्वप्न होतं. चित्रपट बनवणं, चित्रपट लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं ही त्यांची पॅशन होती. आणि चित्रपट बनवून तो लोकांना पाहता आला पाहिजे यासाठी त्यांनी सुरुवात आंध्र प्रदेशमध्ये चित्रपटगृहांची मालिका बांधून केली. जोपर्यंत चित्रपटगृह उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही बनवलेला चित्रपट कोण पाहणार, म्हणून त्यांनी ती मालिका उभी केली. कुठलीही गोष्ट करण्यासाठी, चांगली गोष्ट करण्यासाठी एखादं उपजत द्रष्टेपण असावं लागतं. ते द्रष्टेपण रामोजी रावांच्याकडे होतं. रामोजी रावांना असं वाटलं, बोलत चालेल त्याच्याबद्दल थोडस. रामोजी रावांना असं वाटलं की ज्याचा मगाशी उल्लेख केला की चित्रपट हा जर नीट सुकरपणे बनायचा असेल तर त्या सर्व सोयी सुविधा या चुटकीसरशी या उपलब्ध पाहिजेत. आणि म्हणून स्क्रिप्ट टू प्रिंट ही ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, स्क्रिप्ट टू प्रिंट इथपासून म्हणजे लेखकानं इथे यावं,
त्याला सर्व सुविधा देण्यात येतील, त्यांनी स्क्रिप्ट तयार करावं आणि त्यानं केलेले जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट प्रत्यक्षात येण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, सर्व जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान त्यांनी उपलब्ध करून दिलेलं होतं, सर्व प्रकारचं. आणि अशी एक त्यांनी संरचना उभी केलेली होती, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, पण त्याच्यातलं जे जडत्व आहे, ज्याचा उल्लेख किशोरने केला, की ज्याचा बाकीच्याने पण उल्लेख केला, की दोन प्रेमी एका अमूर्त शिल्पाजवळ भेटलेले आहेत, एकमेकांना पहिल्यांदाच भेटलेले आहेत आणि प्रेमात पडतायत. पण ते अमूर्त शिल्प इतकं ठाशीव होतं की ते लगेच तुमच्या लक्षात राहतं. आणि मग दुसऱ्या सिनेमामध्ये पहिल्यांदा प्रेमात पडलेला मुलगा आणि मुलगी पुन्हा तिथंच दिसले की ते प्रेम पहिलं राहतच नाही. ही प्रेक्षकांची अडचण तयार होते. आणि मग या द्रष्ट्या असलेल्या रामोजीरावांना प्रश्न पडला, तर काय करू मी, या सगळ्याचं काय करायचं. आणि माणूस विशाल हृदयाचा होता. ज्या फ्लोअर्सचा आपण उल्लेख केला त्या फ्लोअर्स मध्ये देशातल्या सर्व नामवंत दिग्दर्शकांची नावं त्या फ्लोअर्सना दिलेली होती. व्ही शांतारामनचं नाव होतं, सागरला आठवत असेल. त्यांची कल्पना अशी होती की कलाकारांनी इथे यावं, 40 दिवस राहून 13 एपिसोड्स करावेत. 40 दिवस 13 एपिसोड एका शेड्यूल मध्ये करावेत. त्यामुळे त्याला मर्यादाही होत्या आणि शक्यताही होत्या. त्या अटीमुळे, त्या परिस्थितीमुळे आम्हाला किशोर कदम उपलब्ध होऊ शकत नसत, पण सागर तळाशीकर उपलब्ध होऊ शकत असे. आणि मग नवनवीन कलाकार, म्हणजे त्यावेळेला तर ती सकाळची 8:40ची निघणारी पुण्याहून जी हैदराबाद एक्सप्रेस होती, तिला तर ETV एक्सप्रेस असं सगळ्यांनी नाव दिलेलं होतं. त्या माणसाचं एक दृष्टेपण असं होतं की मला भारतीय चॅनल्स हवी आहेत, मला आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा करणारी मला चॅनल्स नको आहे. आणि म्हणून भारताचं स्वरूप हे बहुभाषिक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी एकाच वेळेला 11 चॅनल्स चालू केले. 11 भाषांच्या मध्ये, 11 भाषांच्या मध्ये त्यांनी चॅनल्स चालू केली. त्यात त्या मराठी चॅनल्सची जबाबदारी माझ्यावरती, आणि माझ्या बरोबरीनं काही महिन्यानंतर अजय सरपोतदार हे मला जॉईन झाले. अनेक भाषांच्या मध्ये काम करायचं. दुसरं, जो या चॅनल्सवरती हिंदीचा जो प्रभाव होता त्यातून मुक्त होण्यासाठी म्हणून स्थानिक कलाकारांना वाव, स्थानिक तंत्रज्ञांना वाव हा देण्याचं त्यांची मानसिकता होती. आणि म्हणून सर्व या 11 भाषांचे सगळ्यांचे शूटिंग्स त्या फिल्म सिटीमध्ये व्हायची. गमती जमती व्हायच्या किशोर तिथे. त्यावेळेला त्यांचं हे पण सुरू झालं होतं, टुरिझमचं पण सुरू झालं होतं, त्या उघड्या बसेस. आणि एकदा आपल्या शूटिंगला आलेले सगळे आपले सगळे प्रतिथयश कलाकार हे सगळे बसले होते, सागर पासून ते रवींद्र महाजनीपर्यंत असे सगळे त्या
एका रस्त्याच्या कडेला ब्रेकला बसलेले होते आणि तो बसमधनं जाणारा जो माणूस त्याचा गाईड होता, तो गाईड त्यांना तेलुगू मधून सांगत होता. ते आम्हाला कळलं नाही, पण नंतर आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं, तेलुगू मधून सांगत होता, और ये बैठे है, आता मला तेलुगू येत नाही म्हणून मी हिंदी सांगतो, ये बैठे है हमारे एक्स्ट्राज कलाकार. रवींद्र महाजनांच्या सकट सगळे तिथे बसले. हे डेमोक्रेटायझेशन पण या प्रकारचं तिथे झालेलं होतं. तो मुद्दा वेगळा, पण अनेक भाषा यांची त्यांनी केलेली होती. आणि एकदा माझं त्यांच्याशी वाद झाला, रामोजीरावांशी वाद झाला. वाद काय झाला, आम्ही दौलत नावाची एक सिरियल, जी खास मराठी मातीमधली सिरियल आहे, देबू देवधरनी ती आम्हाला कन्सेप्ट दिलेली होती देबूदांनी, आणि ते म्हणाले की तुला करायची असेल तर तुला मी इथली शेतं देतो, सगळं करतो. अरे म्हणलं, ती शेतं ही मराठी शेतं नाहीत, ती घरं मराठी घरं नाहीत, आणि म्हणून ही जर सिरियल करायची असेल तर ती सिरियल कोल्हापूरलाच होईल, नाहीतर ती सिरियल होणार नाही. म्हणून मी त्यांच्याशी भांडलो. मिलिंद आहे इथे. त्यावेळेला कोल्हापूरला मला वाटतं झालेली पहिली सिरीज 52 भागांची, ईटीव्हीचं इनहाऊस प्रोडक्शन हे आपण कोल्हापूरमध्ये त्यावेळेला ते केलेलं होतं. 1 तासाचा एपिसोड, पण त्यांचं स्वप्न होतं सोनतळीच्या बंगल्यात शूटिंग झालं होतं. त्यांचं पुन्हा 1 तासाचा एपिसोड पाहिजे. ते म्हणायचे की अरे ते काय 15 मिनिटांमध्ये ते संपून जाते का, त्याचा काय प्रभाव होणार आहे, 1 तासाचा एपिसोड पाहिजे. आणि आम्ही 1 तासाचा एपिसोड केला. लोक आम्हाला फोन करून विचारायचे, मध्ये ब्रेक का नसतो, जाहिरात का नसते. लोकांना जाहिराती बघायची सवय लागलेली होती, जाहिरातीसाठी टीव्ही बघायची सवय लोकांना लागली होती. बदलत चाललं होतं, खूप खूप बदलत चाललं होतं. हा एक मोठा देशातला प्रयोग, वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये चॅनल सुरू करण्याचा जो प्रयोग रामोजीरावांनी केला, अपयशी त्यांचं मोठं अपयश होतं. अपयशी मोठं अपयश होतं, पण मोठं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. आणि काय होतं की तो जो काळ होता 2000च्या आसपासचा, हा काळ देशातली मोठमोठी स्वप्न, देशानं पाहिलेली मोठमोठी स्वप्न अयशस्वी होण्याचा तो कालखंड होता. टीव्ही मध्ये सासू सुनेच्या गोष्टी आणि करोडपतीचा जुगार हा त्याच काळात आला. सासू सुनेच्या गोष्टी आणि करोडपतीचा जुगार, ज्याची परिणती आपल्याला 2014च्या सत्तांतरामध्ये दिसून येते. तो सगळा 14 वर्षाचा सगळा तो जो कालखंड आहे, त्या कालखंडानं एक सांस्कृतिक बदल हा देशामध्ये घडवून आणलेला आहे. आणि त्या स्मृती इराणी खासदार देखील झाल्या, मंत्री पण झाल्या. कशाच्या जोरावर झाल्या? या सास भी कभी बहू थी. मला एकदा रामोजीरावांनी बोलून घेतलं, म्हणले तुझं काय चाललंय, काय चाललंय? मी राजदत्तांना घेऊन शिवाजी महाराजांच्या वरती सिरीज करण्यासाठी शिवाजी सावंतांच्या बरोबर आम्ही बैठक केलेली. अमोल पालेकरांना घेऊन मृत्युंजयचे हक्क विकत घेतलेले होते. ते म्हणाले, अरे बाबा, हे तुम्ही जे काही करताय किशोर, उद्घाटनाचा जो आम्ही कार्यक्रम केला ईटीव्हीला, त्याला चंद्रकांत कुलकर्णीनं आधे अधुरे शूट केलं होतं.
विजय तेंडुलकरांनी भाषांतरित केलेला आधे अधुरे. एक वेगळं प्लेसमेंट आपल्याला करायचं हे म्हणून करत होतो, पण मधल्या काळामध्ये ते सगळे जे हे सासू सून आणि करोडपती आणि या प्रकारचे आणि ते गेम ते कसले ते सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रियालिटी शोज, हे जे सगळं जे काही प्रकार सुरू झालं त्याच्यामध्ये दोन दुःखद प्रसंग, दुःखद विनोदी प्रसंग मला आठवतात. एक मगाशी ज्याचा उल्लेख केला किशोरनं, त्यानं मला फोन केला. माझी त्याची ओळख नव्हती, तो मला ओळखत नव्हता, मी त्याला ओळखत होतो. किशोर आणि नाना पाटेकर या दोघांनी मिळून मला फोन केला आणि असं सांगितलं की मुंबईमध्ये एक काव्य संमेलनाचं सत्र आहे, काव्य संमेलनाचं सत्र आहे आणि ते ETVने लाईव्ह प्रकाशित करावं. म्हणलं मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो. आणि आमची वरिष्ठांची जी टीम होती त्यांना मराठी संस्कृतीचा गंध नसल्या कारणाने त्यांनी सांगितलं, नारकर साहब ये कविता वगैरह कौन सुनता है, ये क्या टीव्ही में होता है क्या प्रोग्राम. त्यांनी ते नाकारलं आणि मग मी किशोरना फोन करून सांगितलं की असे कार्यक्रम टीव्ही मध्ये चालत नाहीत. त्या दिवसापासून किशोर माझा शोध घेत होता. असं उत्तर देणारा हा कोण मराठी माणूस तिथे आहे. एकदा तेंडुलकर आले होते सिरीज घेऊन, प्रिया प्रोड्यूस करत होती. प्रियाचे शेवटचे दिवस होते ते, तिला तेंडुलकर आले होते आणि केवळ तेंडुलकरांनी लिहिलेली सिरीज आहे म्हणून नाकारण्याचा करंटेपणा आमच्या सहकार्यांनी केला. आणि त्यांनी तेंडुलकरांना माझ्या समोर असा प्रश्न केला, असं सांगितलं की तुम्ही काही पॉप्युलर लेखक नाही आहात, तुम्ही पॉप्युलर लेखक नाही आहात. त्यांनी विचारलं तुम्ही माझा अर्ध सत्य पाहिलात का, एवढाच त्यांनी प्रश्न विचारला. मी अल्पमतामध्ये गेलो, चॅनलचा प्रमुख असून मी अल्पमतामध्ये गेलो. तेंडुलकरांची सिरीज करता आली नाही. हे सगळे जे डायनॅमिक ते मधल्या काळाचे बदललेले आहे ना, या टीव्ही या माध्यमांचं, चित्रपट माध्यमांचं, हे सगळं ओळखून आपल्याला काय करायचंय ठरवलं पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही. नुसती चित्रनगरी उभी करून काय होणार आहे. पण पायल कपाडिया मगाशी ज्या कानचा उल्लेख केला त्या कानमध्ये पायल कपाडिया आपली फिल्म ही सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून तिनं बहुमान मिळवून दिला की दिला नाही. इथे कोल्हापूरच्या परंपरेचा विचार करत असताना आपण सगळ्या सर्जनशील कलाकारांची नावं घेतो. सर्जनशील कलाकारांची एवढी मोठी सगळी परंपरा आहे आणि सर्जनशील कलांचा तर कोल्हापूरमध्ये हेवा वाटावा असा वावर आहे. चित्रकला घ्या, संगीत घ्या, नाट्य घ्या, चित्रपट घ्या, क्रीडा घ्या, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, इतके विषय आहेत. सहज सुचलं म्हणून बोलतो, सहज सुचलं म्हणून बोलतो. अलीकडे एक नवीन चित्रपट जान्र सूर्यवंशी एक तयार झालाय, त्याला मी फाईल जान्र असं नाव दिलेलं आहे. काश्मीर फाईल
केरळा फाईल, बेंगॉल फाईल असं नाव दिलेलं आहे. अजून काय आहे? ताशकंद फाईल, गुवाहाटी फाईल. ती नेमकी कशावरती असणार आहे ते बघायला पाहिजे. कोल्हापुरातील लेखक दिग्दर्शकांना देखील या फाईल चांद्रमध्ये घुसता येईल आणि प्रादा फाईल का काढू नये? सागर, वुमन विथ द नीडल बघितलास? वुमन विथ द नीडल एक शिवणकाम करणाऱ्या बाईच्या, तू बघितलं असेल, शिवणकाम करणाऱ्या बाईच्या जीवनावरचा तो चित्रपट आहे. अप्रतिम चित्रपट आहे तो. त्या कामाबद्दलचा आहे, त्या काम करणाऱ्या माणसाबद्दलचा आहे आणि त्या माणसाच्या संबंधात येणाऱ्या सामाजिक अवस्थेबद्दलचा आहे. इथं आमची लेदर इंडस्ट्री आहे. त्या लेदर इंडस्ट्रीच्या बॅकग्राऊंड वरती जर सत्यजित राय हे बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती प्रतिद्वंद्वी हा चित्रपट करू शकत असतील तर आम्हाला प्रादा फाईल हा चित्रपट का काढता येऊ नये? आम्हाला नांदणी फाईल हा चित्रपट का काढता येऊ नये? केवढं झालं, केवढी नाट्यमय घटना आहे. जगातल्या एका बलवान भांडवलदाराबरोबर भांडण काढलेले लोक इथे उभे राहिलेले आहेत. ते त्या चित्रपटाचे हिरो आहेत, होऊ शकतात. अनमोल, मी गजापूरला गेलो आणि मला असं वाटलं गजापूर फाईल देखील चित्रपट निघायला पाहिजे. गजापूर फाईल देखील चित्रपट निघायला पाहिजे. विषय आपल्या भोवती आहेत. मुळामध्ये या प्रकारचे चित्रपट, या समाजाचे चित्रपट, या समाजाशी बोलणारे चित्रपट करणं, तो समुदाय वाढवणं, तो समुदाय उभं करणं आणि मग त्याच्या आधारावरती आपण आपल्याला हवी तशी चित्रनगरी आपण उभी करू शकतो. मला असं वाटतं की मला याच्यापेक्षा आणखीन जास्त वेगळं बोलता येणं काही शक्य नाही. आपण हे काम करूया. एक चित्रपट संस्कृती सरकारची मोठी जबाबदारी असते. आपण युट्यूब पाहतो. मॉस्कवा फिल्म नावाचं युट्यूब चॅनल आहे. मॉस्कवा फिल्म्स नावाचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती USSR असताना त्यावेळेला त्यांनी प्रोड्यूस केलेले, त्यांच्या सरकारी संस्थेने प्रोड्यूस केलेले आयव्हान द टेरिबल पासूनचे चित्रपट आहेत. वॉर अँड पीसचे 4 भाग आहेत. अना कारेनिनाचे 2 भाग आहेत. सरकारची जबाबदारी असते एखादी फाईल बंद करून ठेवा आणि ती लोकांना सांगू नका, अशा पद्धतीचं जर तुमचे सगळे राजकीय वातावरण असेल आणि अशा प्रकारच्या जर मंत्री साहेब पाहिजे होते ऐकायला. ब्रँडेड फाईल, ती फाईल लोकांना बघता येणार नाही असं हायकोर्टच सांगतं. हे जे पर्यावरण जे आहे, ही इकोसिस्टीम आपण कोल्हापूरमध्ये, ही इकोसिस्टीम शाहू महाराजांनी तयार केलेली होती. शाहू महाराजांनी संस्था नुसत्या उभ्या केल्या नाही, त्यांनी ती इकोसिस्टीम उभी केलेली होती. आपल्या समोरचं काम त्या प्रकारची इकोसिस्टीम उभं करणं आहे. अरे ती इकोसिस्टीम उभी केली की हसता हसता बघता बघता चित्रनगरी तयार होईल. ते सरकारवरती अवलंबून न राहता जसं उद्यमनगर उभं राहिलं
आणि इथले स्टुडिओज उभे राहिले तसे लोकच इथला स्टुडिओ उभे करतील आणि आपलं कोल्हापूरचं जे सर्जनात्मक असं जे काम आहे ते काम जगापुढे ठेवतील असा मला विश्वास वाटतो. लोकांवर विश्वास ठेवा, लोकांना विश्वासात घ्या. अजून एक मोर्चा आपण काढूया किशोर. NFDC चालू करा. NFDC बंद केलंय. प्रयोग जे करतायत त्या प्रयोग करणाऱ्यांना च्या पाठीशी उभं राहणं हेच तर सरकारचं कर्तव्य आहे. ते नेहरू युगाचं वैशिष्ट्य होतं. म्हणून मी म्हणालो 90चं दशक हे मोठी स्वप्नच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होण्याचं 90चं दशक होतं. आता आपल्याला पुन्हा एकदा या 25 सालानंतर कोणाला करायच्या असतील त्यांच्या शताब्द्या त्यांना साजऱ्या करू द्या. नवी शताब्दी उभी करण्यासाठी म्हणून आपण या नव्या चित्रसंस्कृतीचं एक मशाल आपल्या हातामध्ये घेऊया आणि नवी चित्रसंस्कृती ही किशोरने अपेक्षा व्यक्त केली त्याप्रमाणे या देशामध्ये कोल्हापूर पासून सुरू करूया. या पद्धतीचा निर्धार जर आपण या चर्चासत्रामध्ये करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या कोल्हापूरकरांना काही अशक्य नाही. कोल्हापूरमध्ये होतं ते साऱ्या भारतामध्ये होतं असं आम्हाला म्हणायची सवय लागलेली आहे. ती नुसती सवय न राहता तो व्यवहार व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करून मला बोलायला दिलं, अध्यक्षपद दिलं, याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानून आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.